आज दिनांक 21 डिसेंबर 2020. आपण यापूर्वी भारतातील शेतमजुरांची वैशिष्ट्ये हा भाग पाहिला होता. शेतमजुरांची वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता भारतातील शेतमजुरांच्या समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चरल लेबर इन इंडिया, हे आपण पाहणार आहोत. आज दिनांक 21 डिसेंबर 2020. प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चरल लेबर इन इंडिया. The first problem is illiterate and unorganized. The Indian agricultural labor has mostly illiterate people, and basically they are unorganized people because they are scattered in all over India in lakhs of villages in India. They are crores of peoples, and that's why they does not come together to solve our problems, and so they are unorganized people. They do not come together to solve our problems. They do not organize, and the problems of the agricultural laborers are remaining in same conditions. हे अडाणी आणि असंघटित आहेत. जे संघटित आहेत त्यांच्या समस्या सुटतात आणि असंघटित लोकांच्या समस्या सुटत नाहीत, ते तशाच राहतात. The second problem of labor, that is low wage, कमी वेतन आहे. The big problem of Indian agricultural labor is low wages from so many years. That's why the income of this class also become very low. अल्प वेतनामुळे त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करता येत नाहीत. वेतनाचा दर इतका अल्प होता की 1949ला पुरुष शेतमजुराला 97 पैसे मिळत होते. पुरुष मजुराला 97 पैसे एका दिवसासाठी मिळायचे आणि महिलांना तर 59 पैसे मिळायचे. हे पहिल्या 1951च्या पहिल्या शेतमजूर चौकशी समितीचं हे निरीक्षण आहे. अहवालातून हे आलेलं आहे पुढं की एका दिवसाला 8 तासासाठी काम केल्यानंतर 97 पैसे मिळायचे. 1 रुपया सुद्धा मिळत नव्हता. इतके कमी वेतन आहे आणि त्या कमी वेतनामध्ये त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत. The third problem of this labor is all including. All means gents labor, women laborers, child laborers. All family of this labor is the main working force, and that's why they do not get their proper income, and there are difference between the wage of gents labor
चाइल्ड लेबर अँड वुमेन लेबर. शेतमजुरामध्ये सर्वांचा समावेश आहे. जे पुरुष आहे, महिला आहेत आणि लहान बालकांचा सुद्धा शेतमजुरांच्या मध्ये समावेश आहे आणि त्यामुळं त्यांना त्या प्रमाणात कमी जास्त वेतन मिळते. सीझनल एम्प्लॉयमेंट, हंगामी रोजगार आहे. भारतातील शेतमजुराला पूर्ण वर्षभर काम मिळत नाही. शेतीचे स्वरूपच हंगामी आहे. पावसाळ्याच्या दिवसातच त्याला काम मिळते, इतर वेळी काम उपलब्ध होत नाही शेतामध्ये. आणि शेती ही बहुतेक शेती ही हंगामी पावसावरती अवलंबून आहे आणि म्हणून कामसुद्धा हंगामी आहे. दे आर बेसिकली seasonal employed people. Agricultural labor is basically seasonal employed labor because in a rainy season they get employment and otherwise they do not get it. That's why their income level is very low. वर्षामध्ये दिवस आहेत 365. 365 दिवस काम मिळत नाही. साधारण 200 दिवसापर्यंत शेतमजुराला काम मिळते आणि त्यामुळं त्याचं उत्पन्न अतिशय कमी आहे. नो अदर सबस्टिट्यूट ऑफ एम्प्लॉयमेंट. पर्यायी रोजगार संधीचा अभाव आहे. शेतीशिवाय शेतमजुरांना ग्रामीण भागात दुसरा कोणताही रोजगार क्षेत्रात कुठलेही रोजगार उपलब्ध होत नाही. ते शेती हाच एकमेव उत्पादनाचा घटक आहे ग्रामीण भागात. उद्योगधंदे काय सुरू झालेले नाहीत फारसे. ग्रामीण औद्योगिकरण झालेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ज्याला कामाची गरज आहे त्याला फक्त शेती हेच एकमेव क्षेत्र आहे की जिथं त्याला काम उपलब्ध आहे. इतर असं पर्यायी रोजगार संधी त्याला मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या वेतनावर त्याला काम करावे लागते. देर इज नो अदर सबस्टिट्यूट एम्प्लॉयमेंट opportunities in a rural area. Only one sector is available for the employment in the rural area, that is agriculture. There is no other substitute, and that's why he does ready to work in agriculture. Whatever he gain, whatever he earn, whatever rate of his work, he has been agree to that rate of work and he does it. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जबाजारीपणा. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. इनडेप्टेडनेस ऑफ ॲग्रिकल्चरल लेबर. शेतमजुरांचा कर्जबाजारीपणा. शेतमजुरांचे उत्पन्नच एवढे अल्प आहे, एवढे कमी आहे की त्यांना त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि म्हणून ते मिळेल त्या मार्गाने कर्ज उभा करतात. ते जास्त खाजगी मार्गानेच कर्ज उभा करतात. सावकाराकडून कर्ज घेतील, महाजनाकडून कर्ज घेतील, नातेवाईकांकडून कर्ज घेतील आणि आपल्या गरजा ते पूर्ण करतील. म्हणजे सातत्यानं ते कर्जबाजारी राहतात. त्यांच्या उत्पन्नातनं कर्ज फिटत नाही. दॅट्स वाय इट इज मेन फीचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर इज दे आर indebted people. Every ounce of agricultural labor they try to complete by the loan, private loan, and money lender is the main source of loans which is available to agricultural labor. There is no sufficient commercial banks in rural area in that time. From 1950 to 1970, there is no sufficient branches in the rural area, and that's why
the people and agricultural labor mostly depend on private or money lenders for the loan. आणि कर्जबाजारीपणा हे त्यांचं वैशिष्ट्यच बनलं. सतत तो कर्जबाजारी राहतो. कर्जाच्या दुष्टचक्रातून त्याला बाहेर पडता येत नाही आणि त्यामुळे त्याची परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे असं म्हणतात की भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो. कारण त्याच्या कष्टाच्या उत्पन्नातून त्याला मिळणारा मोबदला एवढा अल्प आहे की त्या मोबदल्यातून त्याचे घेतलेले कर्ज फिटत नाही, कर्जाची परतफेड होऊ शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू रिपेमेंट हिज लोन्स अमाऊंट. दॅट्स वाय ही बिकम्स इनडेप्टेड. कर्जबाजारीपणा एक महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे त्याला शेतीमध्ये सुधारणा करता येत नाहीत आणि उत्पन्न वाढवण्याच्या इतर संधी त्याला मिळत नाहीत. कर्जबाजारीपणामुळे सततच तो कर्जाच्या विळख्यात सापडतो. नो डेफिनिट आवर्स ऑफ वर्क्स. कामाचे निश्चित तास नाहीत. शेतमजुराला ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला दिवस त्यावेळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत काम करावं लागायचं. साधारण 1950 ते 70-80च्या कालावधीत. 50 ते 70 हा कालावधी बिकट होता. नंतर कामाचे तास हे सुविधा त्याला मिळाली. पण बहुतांश वेळेला सुरुवातीच्या काळात तर त्याला निश्चित असे कामाचे तास नव्हते. अमर्यादपणे त्याच्याकडून काम करून घेतलं जायचं. एक प्रकारे श्रमिकाचे शोषण केले जायचे. एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर्स इज so many times exploitation of labor is become a main feature of this agricultural labor, neglected by governments and society. शेतमजूर हा घटक असा आहे की दुर्लक्ष आहे सगळ्यांच्याकडून, सरकारकडून आणि समाजाकडून. त्याच्या समस्या त्याला स्वतःला सोडवता येत नाहीत. सरकारही त्याची दखल घेत नाही आणि समाज पण घेत नाही. त्यामुळे त्याच्या समस्या या सुटल्या नाहीत. एक उपेक्षित घटक आहे शेतमजूर हा. तो अडाणी, आजारी, खालच्या दर्जाचा, त्याचं नीट पोषणयुक्त आहार त्याला मिळत नाही, अंधश्रद्धाळू आहे. आणि म्हणून शेतमजूर हा एक दुर्लक्षित उपेक्षित घटक आहे. त्याच्या समस्येची कोण नोंद घेत नाही आणि मग साहजिकच तो अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. धन्यवाद.